करतायत ते म्हणजेच आदित्यला डेडिकेट करतायत सर. का करू नये. फायनल सेमीफायनलचा अटीतटीचा जाण्यासाठी लढत चांगली दिली, गोलंदाजी चांगली केली. धन्यवाद. थँक्यू डीडी सर. पहिला चेंडू आणि विपुल याने पहिला गडी बाद केलाय. ह्यूज विकेट. सदा पाटील, हार्दिक पांड्या गोठील गावचा, परंतु आज त्याला भोपळा देखील फोडून दिलेला नाहीये विपुलने. आज विशालला मिस करतील, थोडासा इंजर राहिला, परंतु ही मॅच वेगळी आहे, ही मॅच स्पेशल आहे. अगदी डेबेवाडी गावातून आज सकाळपासून आमच्यापर्यंत खूप सारे कॉल्स आले की खूप सारे शुभेच्छा द्या या मुलांना. खूप मोठा संघर्ष आहे या मुलांचा. आणि ज्या पद्धतीने लालाने बोलला की आमच्या पाठीमागे आमचेच टीमचे भाग असणारे आदरणीय भैया साहेब जर मंचावरती असतील तर एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होईल. सकाळी येऊन प्लॅटफॉर्मला त्यांनी आराम केलाय या क्रिकेटच्या वेळापायी. ओ चांगला बॉल पडल्यानंतर स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. काय मॅच आहे, काय आयोजन आहे, काय ते मान्यवरांची एंट्री आणि काय ते भैया दादांचे विचार. अगदी या सगळ्या मुलांना प्रेरित करून आणि एकवटून ठेवलंय. जशी ओंजळीतील असणारी कमळ, सुवर्ण कमळाची फुलं, दादांचे विचार. ओ डान्सिंग डाऊन द विकेट आले, पुन्हा संधी बनवले. ओ निखिलची कॅच होती आणि तो करणार नाहीये चुकी, परंतु कॅच पकडली. आणखीन एक विकेट. बिग विकेट पुन्हा एकदा गोठील संघामध्ये. आता मात्र कॅप्टनला मैदानात उतरताना पाहतोय सचिन. चला मत्रेवाडी संघ आपण लगेचच आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा आहे, जिथे टॉस केला जाईल. पुढील सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस केला जाईल. धन्यवाद डीडी सर. शतरंजच्या खेळामधील राजा जरी जखमी झाला तर खेळ सोडायचा नाही. हेच सगळे आज प्यादे नाहीत, प्रत्येक जण वजीर बनून खेळतोय डायमंड डेबेवाडीचा संघ. भैया म्हणजे तिलक वर्मा डेबेवाडीचा, तो इंजर्ड आहे, परंतु त्याची उणीव भासून दिलेली नाहीये. विपुलचा पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा पुश केलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्राच्या दिशेने पॉइंटला. पंचांचा इशारा काय येतोय? एक धाव येते. पहिली धाव या पहिल्या सेमीफायनल मधील आली आहे 4थ्या चेंडूवरती आणि त्यामध्ये 2 विकेट घेतलेत. ओ अगदी खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, अगदी खेळपट्टीला सर्कलला क्लिअर करून डीपला एक धाव घेतली जाते. एका धावीच्या मदतीने धाव फलक गोटील संघाचा पुढे जाईल 2. जोपर्यंत मी थकत नाहीये, जोपर्यंत माझा आत्मविश्वास थांबत नाहीये, जोपर्यंत मी लढणं सोडून देत नाहीये, तोपर्यंत मी लढणार. ओ पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा कॅच इट साठी जातोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. पहिल्या सेमीफायनल मध्ये गोटील संघाने धावा केल्या आहेत 3. त्याचबरोबर माननीय आदरणीय अक्षय देवळेकर साहेब यांनी मेसेज आमच्यासाठी केला. हा मेसेज नाही त्यांचा, तर जीवातील संदेश पाठवलाय. डायमंड संघाने जर प्रथम बक्षीस पटकावलं तर सर्व खेळाडूंना डायमंडचे खेळाडू, सिनियर खेळाडू, भैया पाटील समर्थक पप्पू देवळेकर यांच्याकडून सरपंच ढाबा मराठवाडी या ठिकाणी जेवणाची मेजवानी दिली जाणार आहे. सगळ्यांसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज जेवणाची मेजवानी का देणार नाहीये, कारण की शतरंजच्या खेळामधील जरी वजीर जखमी झाला तरी लढायचं कसं आज डायमंड संघाने दाखवलंय. पहिल्या सेमीफायनल मध्ये धावा खर्च केल्या फक्त 3-4 धावांची गरज असणार आहे विजय आणि पेनल्टीच्या ज्या 4 धावा आहेत त्यांच्यासाठी माफ करा. एक प्लेयर त्यांचा शॉट आहे, माफ करा. 2 आपले शॉट, एक जखमी झालाय. आज त्यांच्या बाजूने नशिबाने साथ दिलेली नाहीये. 6 चेंडू 8 धावांची गरज असणार आहे. चला या चेक मत्रेवाडी संघ लगेचच आपण या
मत्रेवाडी संघ आपण टॉससाठी या. यस A1 पवन या व्यासपीठावर या. A1 पवन लगेच या टॉससाठी. आणि मत्रेवाडी संघ आपण व्यासपीठावर या लगेच. पवन दादा धावत या. A1 पवन. मोरेवाडी संघ A1 पवन दादा या लगेच. कॅप्टन पाठवा टॉससाठी. डायमंड संघ चला तुम्ही फलंदाज पाठवायचे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. यस चला मत्रेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आलाय. पवन दादा या लवकर टॉस करायचा आहे. भैयांच्या शुभ हस्ते आपण करूयात सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस. यस सचिन दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूयात सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस. एका बाजूला पाहिलं तर मत्रेवाडी, दुसऱ्या बाजूला सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. पहिल्या सेमीफायनल पहा पॅनल्टी किती महाग असते. या क्रिकेटच्या मध्ये तुम्हाला संपूर्ण नियम आणि शिस्त पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. धावा मात्र 3 दिलेत परंतु पॅनल्टीच्या 4 धावा जोडल्या. टोटल धावा 7 झाल्या आणि 8 धावांचा पाठलाग करायचा असेल. चेंडू असतील 6 आणि बॅटिंग स्ट्राईक वरती आहे विपुल. आज प्रत्येक मॅच मध्ये तो यशस्वी ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. बॉलिंग बॅटिंग परंतु ही मॅच मोठी आहे. सेमीफायनलची मॅच. पहिला बॉल. पहिलाच बॉल सुरेशचा उडवलाय. अभि आहे त्याच्या खाली. ओहो हो सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली जाते. चुकी होणार नाहीये. चला क्षेत्ररक्षकाने जागा निवडायची आपली. येस सर पाहिलं तर ही कॅच घेतली की मॅच घेतली सर, काय म्हणाल याच्याबद्दल? पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती ज्यावेळेस गोटील संघ गोलंदाजी बॅटिंग करत होता आणि आता ती स्थिती. विपुल बाद झालाय. महत्वाचा खेळाडू बाद झालाय. डगआउट आता मात्र शांत आहे डायमंड हेबेड संघाचा. आता मात्र शंतनू आलाय. मिस्टर DPL त्याच्यावरती जिम्मेदारी असेल. 5 चेंडू आणि धावा जमवाव्या लागतील 8. आणि पहिल्या मॅच पासूनच पहिला चेंडू खेळला की मोठीच बाउंड्री मारतो परंतु इथे जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीपूर्वक खेळावं लागेल. सुरेश चा सोडून दिलाय बॉल. येस एक धाव येते वाईटच्या स्वरूपात. डेबॉडी संघाचं खातं खुलले 1. आता मात्र 5 चेंडू 7 धावांची गरज. पाच चेंडू 7 ची गरज. पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या टोला लागतोय चेंडू आणि पुन्हा गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. 4-6. पहा प्रत्येक चेंडूवरती सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढते. सगळ्यांचं लक्ष अगदी त्या मैदानावरती आहे. सगळ्यांचं लक्ष गोलंदाजावरती आहे. सगळ्यांचं लक्ष बॅटवरती आहे आणि मैदानाच्या चौपेर प्रेक्षक मायबाबांची तुडुंब गर्दी जमलेली आहे. त्यांचं स्वागत. 4-7 ची गरज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डेली ब्रेड आहे तशी धावू शकत नाही कारण की बॉल कलेक्ट केलाय. कलेक्शन चांगले राहिले कॅप्टन सचिन यांचं. आता मात्र 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 ची गरज. व पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. काय मॅच रंगलेली आहे. लाला यांना स्पेशल शाही आमंत्रण आहे सरपंच ढाब्यावरती मॅच विन केली तर. 2 चेंडू 6 धावांची गरज. हो 2-6 ची गरज. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. कुठे मॅच होती. विपुल नक्कीच डगआउट मध्ये विचार करेल की तो फटका खेळणं गरजेचं होतं का. 1 चेंडू 6 धावांची गरज. रोमांचक थरार श्री मंगलमूर्ती चषक 2025. 1 चेंडू 6 धावांची गरज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता मारावा लागेल. तर तो षटकारच मारावा लागेल. चेंडू सीमा पार मारावा लागेल. 350 किलोमीटरचा प्रवास इथपर्यंत आलाय तो आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज.
एक चेंडू 6 धावांची गरज, फटका बसलाय, बॅक टू दी बॉलर खेळलाय आणि विजेता ठरलाय श्री ज्योतिर्लिंग 11 गोटील संघ. हार्ड लक बॅड लक टीम डायमंड डेबेवाडी, चांगला खेळ राहिला परंतु तुम्ही यशापर्यंत पोहोचला नाहीये आणि पहिली फायनल टीम भेटले श्री ज्योतिर्लिंग गोटील. चला सेकंड सेमी फायनल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मोरेवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण पवन सर लगेच डगआउटमध्ये आपले खेळाडू पाठवा आणि लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मोरेवाडी संघ सिद्धनाथ 11 मोरेवाडी संघ आणि एकदा जोरदार टाळा होऊन जातो मित्रांनो. विराट